नमस्कार मित्रांनो, आज विषय आहे BJP सरकारने 8 तासावरून 12 तासाचा GR आणला आहे। म्हणजे तुम्ही कुठच्याही कंपनीमध्ये काम करा, प्रायव्हेट लिमिटेड किंवा गव्हर्नमेंट कंपनीमध्ये, तुम्हाला 8 तासाच्या ऐवजी 12 तास काम करावं लागणार। ह्याच लढ्यासाठी एकेकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढा पुकारला होता। तो कोणता? तो हाच लढा होता। जे कामगार 12 तास काम करायचे आणि फक्त झोपण्यासाठी आपल्या घरी जायचे। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं की माणूस सकाळी 8 वाजता येतो आणि तो संध्याकाळी 8 वाजता घरी जातो, म्हणजेच 12 तास तो ड्युटी करतो। या कारणावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 8 तासाची ड्युटी ही केली आणि एक महिन्याचा पूर्ण पगार देऊ केला, तो बोनस म्हणून कामगारांना दिवाळी आणि दिवाळीला सुट्टी, अशी हा लढा डॉक्टर साहेब आंबेडकरांनी दिला। आणि आता हे BJP सरकार त्याच तत्वावरती चाललं आहे की 8 तास जे डॉक्टर साहेब आंबेडकरांनी करून दिले होते तेच आता BJP सरकार 12 तास करायचा विचार करत आहे। मित्रांनो, किती नालायक असेल हे सरकार ह्याच्यावरून तुम्हाला समजतं। कारण ह्यांच्या डोळ्यामध्ये एवढं खुपतं आहे की विचारून सोय नाही। कारण हे जे फडणवीस सरकार आहे ना, फडणवीस सरकार, हे सरकार एवढं घाणेरडं सरकार आहे की विचार करा, ह्यांचं जरांगेला पण ह्यांनी सोडलं नाही। जरांगे मराठा आरक्षणाला पण ह्यांनी बघायला गेला तर GR काढला, पण तो खोटा GR काढला। का तर मराठा समाज पूर्ण मुंबई खाली करावी म्हणून जरांगेच्या तोंडाला पानं पुसलं गेली, मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसला नाही। आणि नंतर हा GR काढत आहेत की 8 तासावरून 12 तास ड्युटी करणार, म्हणजे गव्हर्नमेंट काम असो किंवा प्रायव्हेट। पहिल्यापासूनच ह्यांनी सगळ्या कंपन्या, ज्या गव्हर्नमेंट कंपन्या होत्या त्या गव्हर्नमेंट कंपन्यामध्ये पण ह्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती, कॉन्ट्रॅक्ट पद्धती काम चालू केलं आहे। आणि आता काम चालू केलं आहे, सर्व गव्हर्नमेंटच्या कंपन्या ह्या कॉन्ट्रॅक्टदारांच्या हातामध्ये देऊन टाकल्यात आणि अडाणी अंबानीची मजा झाली। आणि आता बऱ्याचशा कंपन्या ह्या अडाणी अंबानींच्या आहेत आणि ह्या कंपन्यांमध्ये आता लोकांना 8 तासाच्या ऐवजी 12 तास काम करायचं आहे। म्हणजे किती नालायकपणा असेल। म्हणजे माणसाने सकाळी 8 वाजता कामाला जायचं आहे, रात्री 8 वाजता घरी जेवायला जायचं आहे आणि सकाळी ब्रश केला की डबा घेतला की डायरेक्ट थेट ट्रेन पकडायची किंवा बस, ज्या वाहनाने त्याला कामाला जायचं आहे त्या वाहनाने त्याने कामाला जायचं आहे। दिवसभर आपल्या कामगारांसोबत राहायचं आहे आणि संध्याकाळी 8 वाजली की घरी यायला 1 ते 1.5 तास लागतो। म्हणजे तो घरी डायरेक्ट थेट जेवायलाच येतो माणूस, आणि जेवायला आला की तो डायरेक्ट झोपणार आणि सकाळी उठणार, ब्रश करणार आणि चालला कामाला। म्हणजे घरदार सगळं सोडलेलं सारखं हे सरकार, ज्यांच्या बोलतात ना घरदार सोडूनच हे सरकार आहे, तसंच ह्यांचे विचार पण तसेच आहे की प्रत्येकाने घरदार सोडून 12 तास काम करायचं। म्हणजेच थोडक्यात हे UP बिहारचा विचार करतात आहे। कारण तिकडले भैये इकडे येतात आणि इकडे 12 13 तास काम करतात। म्हणजे तसेच हे आता महाराष्ट्रामध्ये पण हीच व्यवस्था लागू करण्याच्या उद्देशाने ह्यांची वाटचाल आहे। तर मित्रांनो, विचार करा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आता विचार नाही केलात तर पुढे पस्तावाल, लक्षात ठेवा। धन्यवाद मित्रांनो।